शिवरायांच्या समाधीचा रायगडावर कसा लागला शोध? ज्योतिबा फुलेंना. विस्मृतीत गेलेली शिवसमाधी. शिवरायांची समाधी रायगडावर असूनही ब्रिटिश काळात ती उपेक्षित होती. जनतेला तिचे अस्तित्व माहीत नव्हते. सन 1868 मध्ये ज्योतिराव फुले रायगडावर गेले आणि त्यांनी तिथे शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. समाधीची दुरावस्था. रायगडावर झाडाझुडपात गोंधळलेल्या स्थितीत समाधी लपून गेली होती. ज्योतिबांनी ती शोधून स्वच्छ केली. समाधीची दुर्व्यवस्था. रायगडावर झाडाझुडपात गोंधळलेल्या स्थितीत समाधी लपून गेली होती. ज्योतिबांनी ती शोधून स्वच्छ केली. पुजाऱ्यांचा विरोध आणि फुलेंचा दृढ निश्चय. समाधीवर फुले वाहिल्यावर एका व्यक्तीने ती लाथेने फेकली. ज्योतिबांनी त्याला धारेवर धरले. समाधीची माहिती दीनबंधूमधून प्रसिद्ध. महात्मा फुलेंनी ही उपस्थित स्थिती दीनबंधू या वृत्तपत्रातून जनतेपुढे मांडली. समाजात खळबळ उडाली. शिवाजी महाराजांचा पोवाडा. ज्योतिबा फुले यांनी शिवरायांचा पोवाडा लिहून त्यांचा न्यायप्रिय समतेचा राजा म्हणून गौरव केला. जनजागृती आणि सभेची सुरुवात. पुण्यात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक सभेचे आयोजन करण्यात आले. ज्योतिबा त्यात सहभागी झाले. केळकरांचा इतिहास उल्लेख. लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य केळकर यांनी लोकमान्य टिळकांचे चरित्र मध्ये ज्योतिबांचे योगदान नमूद केले आहे. समाधान नव्हे, जागृतीचा वणवा. ज्योतिबांनी समाधीचा शोध घेऊन फक्त इतिहास नव्हे तर शूद्रातिशूद्रांच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.